नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दरवर्षी शहरातील नाले हे पावसाळ्यामध्ये भरू नये आणि त्यांच्यामध्ये जो जलप्रवाह आहे तो सुरळीत व्हावा यासाठी करोडो रुपयांचा खर्च करून नालेसफाईचा ठेका दिला जातो। मात्र जर नालेसफाई 4 करोड रुपये देऊन देखील शहरातील नालेसफाई होत नसेल आणि शहरामध्ये पाणी भरावाची समस्या होत असेल तर यापासून वाचण्यासाठी महापालिकेने एक नवीन उपाययोजना आणलेली आहे। एका नाल्यातलं पाणी काढून दुसऱ्या नाल्यामध्ये टाकलं जात आहे। यासाठी या ठिकाणी भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सिस मॉलच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर या ठिकाणी 2 पंप लावलेले आहेत आणि त्यामध्ये एका नाल्यातलं पाणी हे दुसरीकडे टाकलं जात आहे। पण हे दोन्ही नाले मीरा भाईंदर शहरातले असल्यामुळे एक नाला जर खाली करून दुसरा नाला भरला तर त्याच्यामुळे काय जलभरावाची समस्या म्हणजे जे काही पाणी साचतं त्याच्या समस्येवरून सुटका मिळणार आहे का? तसेच या ठिकाणी या रस्त्यावर हे पंप ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होत आहे, कारण की अर्धा रस्ता या पंपमुळे अडवला गेलेला आहे। त्यामुळे आयुक्तांनी ही जी शक्कल लढवली आहे याचं आता कुठे ना कुठे सर्व नागरिकांना आश्चर्यचकित होत आहे। त्यामुळे या सर्व उपाययोजना करून मीरा भाईंदर महानगरपालिका स्वतःवर लावलेला ठपका नालेसफाई झालेली नाही याचं कसं त्याचं हे करणार आहेत हे सर्व नागरिकांना पडलेला प्रश्न आहे।